महापौर कोण आता याच्याबद्दल उत्सुकता. म्हणजे खरं तर काय आहे की ठीक आहे अजून आरक्षणानंतर नाही एक्झॅक्टली आरक्षण आपल्याला एक पण साधारणपणे जसं आता मुंबईमध्ये चर्चा सुरू झाली की 6 नावं आता सर्वसाधारण असू द्यात किंवा ओबीसी असू द्यात असा जर विषय केला किंवा याचा विचार केला तर काय साधारण कारण त्याच्याबद्दल आता कारण आपलं कसं असतं मीडियामध्ये पुढे काय होणार याच्याबद्दल उत्सुकता निर्माण करणे आणि तुम्ही भाजपच्या बाबतीत प्रेडिक्शन करू शकता? नाही मी तुम्ही करू शकत नाही, नसून म्हणून तुम्ही कारण ज्येष्ठ जरा- हा म्हणजे भाजपचा इतिहास पाहिल्यावरती भाजपच्या बाबतीत नाही, प्रेडिक्शन करू शकता. आणि आतापर्यंत माझं असं म्हणणं आहे पुण्याच्या इतिहासामध्ये महापौर पदाबाबत ना अनप्रेडिक्टेबलच आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या काळात पण अचानक मोहनसिंग राजपुलांचं नाव आलं. हो. पहिल्यांदा निवडून आले वैशाली बनकर नगर महापौर झालेल्या होत्या. चंचला कोदरे पण तशाच महापौर झालेल्या होत्या. आता प्रशांत जगतापांचं तशातलं नाहीये सरप्राईज. भाजपने पहिल्यांदा आल्यानंतर थेट टिकांना देऊन एक देशामध्ये मेसेज द्यायचा प्रयत्न केला. तर मला वाटतं की आता जे हे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत अनेकांचे फ्लेक्स पण लावले फ्लेक्स लागले तर मला वाटतं की कदाचित एवढे भरपूर नगरसेवक निवडून त्यांच्याकडून काय अडचण नाहीये तर सरप्राईज एखादा महापौर देऊ शकतात. महापौर कोण याच्यापेक्षा सभागृह नेता कोण याचा ते विचार फार महत्त्वाचं आहे ना, करा. ते स्टँडिंग चालवायचं कमिटी आहे. चेअरमन कोण होईल याचा विचार करा. हे जास्त महापौर इंटरेस्टिंग विषय. नाही त्याला आरक्षण नाही त्याला आरक्षण नाही, नाही त्याला आरक्षण नसतं. त्याला आरक्षण नाही त्याला